अमराठी रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षण अभियानाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून अमराठी रिक्षा चालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा प्रशिक्षण अभियानाचा शुभारंभ आज लोकमान्य नगर मध्यवर्ती शिवसेना शाखा यशोधन नगर ठाणे येथे उत्साहात पार पडला। या प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षा म्हणून नगरसेविका शीतल ढमाले, केंद्र संचालक संतोष ढमाले तर केंद्र प्रमुख व प्रशिक्षक म्हणून डॉक्टर एकनाथ सोपान पवळे होते। कार्यक्रमात प्राध्यापक मनीषा राजपूत, नीतल वढावकर, डॉक्टर अंजली जाधव, प्राध्यापक विद्या चव्हाण, संजय थोरात आणि दिलीप पाटील यांनी मार्गदर्शन केले। मराठी भाषा आत्मसात केल्यास रिक्षा चालकांचा प्रवाशांशी संवाद अधिक प्रभावी होईल, सेवेची गुणवत्ता वाढेल आणि चालकांचा आत्मविश्वासही बळकट होईल असे मत यावेळी वक्त्यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाला विभाग समन्वयक राजेंद्र तानाजी कांबळे, सुधाकर नाईक, शाखा प्रमुख किरण भुजबळ, दिलीप केंजळे, सचिन मोरे, आत्माराम जाधव, सुभाष सोनवणे तसेच शिवसेना पदाधिकारी सतीश बागुल आणि सूरज लब्दे यांची उपस्थिती होती। लोकमान्य नगर रिक्षा स्टँडचे अध्यक्ष दत्ता पाटील यांच्यासह परिसरातील अनेक रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या अभियानात सहभागी होणाऱ्या रिक्षा चालकांनी वाहन परवाना, ड्रायव्हिंग लायसन आणि 2 पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत आणावेत असे आवाहन आयोजकांनी केले। मराठी भाषेचा प्रसार, चालक प्रवासी संवाद अधिक सुलभ करणे आणि सेवा अधिक परिणामकारक बनवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला रिक्षा चालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। मॅडम, काय सांगता येईल, आज तुमच्या शाखेमध्ये मराठी उत्तर भारतीयांना मराठी शिकवण्याचा कार्यक्रम होता, आपण आयोजित केला होता, त्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? सर्वप्रथम मुख्यमंत्री साहेब, आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, त्यांचे मी आभार मानते की त्यांनी हे पाऊल उचललं आहे। आणि तसेच आपले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब आहेत, त्यांनी ह्याच्यासाठी जोर दिला होता की अमराठी लोकांनाही मराठी बोलता यावं व जे आपले वादसंवाद होतात मराठी आणि ग्राहकांमध्ये, तर ते टाळण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे। त्याचा आज शुभारंभ केलेला आहे। माझ्या प्रभागातल्या मध्यवर्ती शाखेमध्ये, शिवसेना शाखेमध्ये हा शुभारंभ केलेला आहे। तरी मी इथे उपस्थित असलेले माझे सर्व पदाधिकारी आणि सगळ्या मोठ्या वर्गाने उपस्थित असलेले माझे टॅक्सी किंवा रिक्षा चालक जे उपस्थित होते त्यांचे मी आभार मानते की त्यांनी सुद्धा याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे। धन्यवाद सर। सर, आपलं नाव सांगा। मी डॉक्टर एकनाथ सोपान पवळे, कोकण मराठी साहित्य परिषदेचा समन्वयक। आणि हा जो उपक्रम चालू आहे की मराठी भाषा संपूर्ण अमराठी रिक्षा चालक व टॅक्सी चालक यांना आली पाहिजे, यासाठी 1 जून पासून तर 15 ऑगस्ट पर्यंत संपूर्ण मुंबई परिसरामध्ये एका बॅचचे 4 लेक्चर होतील। अशा प्रकारे 1 महिन्यातून ही संपूर्ण कोर्स पूर्ण होईल। आणि हा कोर्स पूर्ण केल्यानंतर ह्या ज्या सगळं रिक्षा बांधव आहेत त्यांना एक सर्टिफिकेट आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी हा जो उपक्रम घेतला आणि संपूर्णपणे महाराष्ट्र शासन यात धावून आलेले आहे। परिवहन मंडळ असेल, आरटीओ असेल, कोकण मराठी साहित्य परिषद असेल किंवा मुंबई मराठी सेवा संघ असेल, या सर्वांनी जवळ 4 ते 5 शिक्षकांची टीम तयार केली आहे। सगळ्या शाखेमध्ये जाऊन हा कोणत्या पक्षाचा कार्यक्रम नाही, शासकीय कार्यक्रम आहे। यानुसार महाराष्ट्रामध्ये आता मी बघतोय राहुरी असेल, मुंब्रा असेल, कोळशे असेल, लोकमान्य नगर, वेगवेगळ्या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे। आणि निश्चितच काही दिवस आपल्याला चांगलं याचं फळ दिसेल की संपूर्ण रिक्षा चालक व टॅक्सी चालक यांना मराठी भाषा व्यवहारापुरतं ते बोलता येईल। धन्यवाद। कसा प्रतिसाद कसा मिळतोय आपल्याला? खूप सुंदर। मला वाटतं 3 दिवसापूर्वीच आपल्या लोकमान्य पार्लमेंट 1 ला हा कार्यक्रम झाला, तिथे 70-80 रिक्षा चालक होते। आज या ठिकाणी 50 ते 60 रिक्षा चालक। आणि आता पहिला वर्ग झाल्यानंतर रिक्षा चालकांना आम्हाला विचारलं की आमचे दुसरे बांधव आहेत त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे। आम्ही त्यांच्यासाठी आवाहन केलंय की त्यांनी आपल्या इथं नाव नोंदणी करा। 50 लोकांचा एक ग्रुप तयार झाला, आपण त्या 50 लोकांसाठी परत दुसरी बॅच चालू करणार आहोत। गरज पडली तर आम्ही दिवसाला 4 ते 5 घ्यायची देखील आमची तयारी आहे। आम्ही तेवढा शिक्षकांचं संपूर्ण सहकार्य करायला तयार आहोत। सर्व लोकांनी यावं आणि यामध्ये सहभागी व्हावं, जेणेकरून अमराठी बांधवांना मराठी येते हे आम्हाला सांगता येईल। धन्यवाद।